नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपणासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेला आहे। कूट प्रश्न या घटकातील भाग चौथा। आपला भाग चौथा आहे दिशा। तर दिशा या घटकावर आज आपण माहिती बघणार आहोत। आता दिशा हा घटक समजून घेण्यासाठी नावाप्रमाणेच पहिल्यांदा आपल्याला ज्या दिशा आहेत त्या दिशा माहीत असणं आवश्यक आहे। या दिशा जर माहीत असतील तर आपल्याला हे प्रश्न सुटतात। दिशा सर्वांना माहीत असतील नसतील तर त्या कशा लक्षात ठेवायच्या त्याविषयी मी आपल्याला पुढे सांगणार आहे। त्याचप्रमाणे आपल्याला दुसरा घटक माहीत असणं आवश्यक आहे, तो म्हणजे पायथागोरसचा सिद्धांत। आणि जरी पायथागोरसचा सिद्धांत माहीत नसेल तरी त्या सिद्धांतावर आधारित उदाहरणे आली तर ती विशिष्ट पद्धतीने कशी सोडवायची अगदी काही सेकंदामध्येच ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। पायथागोरस सिद्धांतावर आधारित जी त्रिकुटे तयार केलेली आहे ती त्रिकुटे आपण बघणार आहोत। ती त्रिकुटे कशी तयार करायची याविषयीची माहिती आपण बघणार आहोत। जर विषम संख्या असतील तर कशी त्रिकुटे तयार करायची, जर समसंख्या असतील तर कशी त्रिकुटे तयार करायची, ही सर्व माहिती आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि त्यावर आधारित काही उदाहरणंसुद्धा बघणार आहोत। व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे, परंतु दिशा या घटकावर सगळी माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा, म्हणजे दिशा या घटकावर कुठलाही प्रश्न आला तरी आपल्याला कुठलीही अडचण येणार नाही। काही सेकंदामध्ये आपल्याला ही उत्तरं सहज सुटून जाईल। तर आपण आपला व्हिडिओ सुरू करूया। जर माझ्या चॅनलवर आपण नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि इतर विद्यार्थ्यांनाही शेअर करा। चला तर आपण दिशा हा घटक सुरू करूया। तर विद्यार्थी मित्रांनो, दिशा हा जो घटक आहे तो पाहण्यासाठी आपल्याला पहिली गोष्ट आवश्यक असते ते म्हणजे दिशा। तर आपण पहिल्यांदा ह्या दिशा ज्या आहेत त्या कशा आहेत त्या कशा लक्षात ठेवायच्या, जर आपल्या लक्षात राहत नसतील तर मी सांगतो त्या पद्धतीने लक्षात ठेवा। प्रामुख्याने आपल्याला ज्या मुख्य दिशा आहेत त्या मुख्य दिशा लक्षात ठेवायच्या आहेत। पहिल्यांदा मुख्य दिशा लक्षात ठेवत असताना आपल्या उजव्या हाताची जी दिशा आहे, म्हणजे आपण आपल्या वहीकडे तोंड करून आपल्या पेपरकडे तोंड करून किंवा फळा आहे, मी फळ्याकडे तोंड करून उभा आहे, माझ्या उजव्या हाताची जी दिशा आहे ती दिशा आहे पूर्व। त्यानंतर डाव्या हाताची जी दिशा आहे ती पश्चिम आणि वरच्या बाजूची ही जी दिशा आहे ती आहे उत्तर आणि खालच्या बाजूची दिशा आहे दक्षिण। या मुख्य दिशा आहेत। या मुख्य दिशा पहिल्यांदा आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे। पण दिशा हा प्रश्न सोडवत असताना आपल्याला त्याच्या ज्या उपदिशा आहेत त्यासुद्धा लक्षात ठेवाव्या लागतात, म्हणून त्याही आपण समजून घेणार आहोत। आता या उपदिशा कोणत्या आहेत त्या कशा लक्षात ठेवायच्या हे आपण समजून घेऊया। आता या ठिकाणी आहे आग्नेय, या ठिकाणी आहे नैऋत्य, या ठिकाणी आहे वायव्य, या ठिकाणी आहे ईशान्य। तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी या दिशा कशा लिहिल्या किंवा कशा लक्षात ठेवल्या। तुम्ही या दिशा सहज लक्षात ठेवू शकता। या दिशा लक्षात ठेवण्यासाठी मी आपल्याला वर्गामध्ये सुद्धा बऱ्याच वेळा सांगत असतो की आपण काय करायचं, एक विशिष्ट क्रम लक्षात ठेवायचा। उदाहरणार्थ या ठिकाणावरून आपण सुरुवात करायची, आ द न प वा उ ई पू। म्हणजे आपण लक्षात ठेवण्यासाठी अशा पद्धतीने लिहायचं, आदन पवा वाजतो कसा उ ई पू। आदन पवा वाजतो कसा उई पू। आता यामधला वाजतो कसा हा लक्षात ठेवण्यासाठी म्हणून शब्द आहे, बाकी सर्व शब्द जे आहेत ते क्रमाने येतात। मग या ठिकाणावरून सुरुवात केली तर आ आग्नेय, द दक्षिण, न नैऋत्य, प पश्चिम, वा वायव्य, वाजतो कसा सोडून द्यायचं, त्यानंतर उ ई पू उत्तर, ईशान्य, पूर्व। अशा पद्धतीने यावरून आपण दिशा लक्षात ठेवू शकतो। आपल्याला दिशा अतिशय महत्त्वाच्या आहे। आता या दिशांमध्ये महत्त्वाची आणखी माहिती आपल्याला लक्षात ठेवायची की दिशांनी एकमेकांशी केलेले कोन। हे कोन कसे केलेले आहेत तर पहा, आपल्या लक्षात आलं असेल की ज्या मुख्य दिशा आहेत त्या मुख्य दिशांनी एकमेकांशी काटकोन केलेला आहे, म्हणजेच 90 अंशाचा कोन केलेला आहे। हा 90 अंशाचा कोन केलेला आहे, म्हणजे पूर्व उत्तर या दिशेने एकमेकांशी केलेला 90 अंशाचा कोन, उत्तर पश्चिम यांनी एकमेकांशी केलेला 90 अंशाचा कोन, आणि समोरासमोरील ज्या दिशा आहेत पूर्व आणि पश्चिम हा जो कोन आहे हा 90 आणि 90, हे 90, हे 90,
म्हणजेच उत्तर आणि पश्चिमने केलेला 90 अंश, उत्तर आणि पूर्वने केलेला 90 अंश आणि मग 90 आणि 90 किती होतात 9 दुणे 18 180 अंश. म्हणजे समोरासमोरील दिशांनी केलेला कोन जो आहे तो 180 अंशाचा आहे, हे लक्षात ठेवा. परत पुढं वाढत गेला की परत या ठिकाणी आला 90 अंशाचा, परत या ठिकाणी आला 90 अंशाचा. म्हणजे खाली सुद्धा याच पद्धतीने वर जसे आहेत 180 अंश 90 90 तसेच खाली. ही झाली मुख्य दिशांचे. आता उपदिशांचे जे कोन आहेत ते कसे आहेत, तर उपदिशांचे हे जे कोन आहेत म्हणजे पूर्व आणि आग्नेय शेजारची उपदिशा यांच्यामध्ये हा जो कोन झालेला आहे तो आहे 45 अंशाचा, हे एक लक्षात ठेवा. परत आग्नेय आणि दक्षिण यांच्यामध्ये हा जो कोन आहे तो सुद्धा आहे 45 अंशाचा आहे. म्हणजेच उपदिशांशी शेजारच्या दिशेने मुख्य दिशेने केलेला कोन हा 45 अंशाचा आहे. दोन ज्या मुख्य दिशा आहेत त्या दोन मुख्य दिशांच्या मध्ये असणारे हे जे कोन आहेत त्या कोनांची जर आपण बेरीज केली तर 45 आणि 45 90 अंश होतात. म्हणजे दोन ज्या मुख्य दिशा आहेत त्यांच्यामध्ये जी उपदिशा आपण जी उपदिशा आपण घेतलेली आहे, दोन मुख्य दिशांच्या मध्ये जी उपदिशा आपण घेतलेली आहे ती उपदिशा बरोबर या कोनाचा दुभाजक आहे. ती 45 अंशाचा कोन करते. प्रत्येक ठिकाणी तसाच 45 अंश 45 अंश 45 अंश अशा पद्धतीचे हे कोन होणार आहे. हे कोनही आपल्याला उदाहरण सोडवत असताना उपयोगी पडणार आहेत, तेही आपण लक्षात ठेवायचे आहेत. हा झाला पहिला घटक. दुसरा घटक आपण बघणार आहोत दिशा या घटकातील त्रिकुटे. आता पहिल्यांदा ही त्रिकुटे म्हणजे काय, तर आपल्याला माहिती आहे पायथागोरसच्या सिद्धांतानुसार आपण शिकलेला आहात. पायथागोरसच्या सिद्धांतानुसार कर्णवर्ग म्हणजे हा जो काटकोन त्रिकोण आहे या काटकोन त्रिकोणाच्या समोरील हा जो कर्ण आहे त्या कर्णाचा वर्ग म्हणजे याला आपण कर्ण म्हणतो, या कर्णाचा वर्ग जो आहे म्हणजे कर्णवर्ग बरोबर खालचा जो पाया आहे त्या पायाचा वर्ग असतो आणि उंचीचा वर्ग असतो. म्हणजेच पाया वर्ग अधिक उंची वर्ग, कर्णाचा वर्ग म्हणजे कर्णाचा वर्ग हा पायाचा वर्ग आणि उंचीचा वर्ग यांच्या बरोबर असतो. असं दिलेलं आहे 5 आणि 4. तर आपल्याला त्या किमती घालायच्यात. कर्णवर्ग कर्ण आपल्याला किती दिलेला आहे 5 दिलेला आहे, 5चा वर्ग. पाया किती दिलेला आहे 4चा वर्ग आणि उंची आपल्याला दिलेली नाही म्हणून आपण उंची तशीच ठेवलेली आहे. आता 5चा वर्ग आपण हे उंची काढायची आहे म्हणून 4चा वर्ग या बाजूला घेऊया. इकडे प्लस आहे, इकडे आल्यानंतर मायनस होईल. 4चा वर्ग बरोबर उंची वर्ग. 5चा वर्ग 25 वजा 4चा वर्ग 16 बरोबर उंची वर्ग. आता आपण यांची वजाबाकी करू. 25 मधून 16 आपल्याला वजा करायचे आहेत. किती राहतात 9. किती राहिले 9. म्हणजे उंची वर्ग बरोबर किती आले 9. मग आपल्याला वर्गमूळ काढावा लागेल कारण इथे वर्ग दिलेला आहे म्हणून 9चं वर्गमूळ आपण घेणार आहोत आणि इकडे उंची राहणार आहे फक्त. मग 9चं वर्गमूळ किती आलं 3 हे आपलं उत्तर आलं. हे 3 आलं. पण एवढं जर सोडवत बसलो तर परीक्षेला आपला खूप वेळ जातो आणि त्यासाठीच आज आपण त्रिकुटे समजून घेणार आहोत. आता हे त्रिकुटं कशी तयार करायची ते मी आपल्याला सांगणार आहे. तर प्रथम ज्यांना त्रिकुटे तयार करायची नसतील त्यांच्यासाठी एक सोपी पद्धत सांगतो त्रिकुटे तयार करण्याची. आपल्याला एक त्रिकूट माहीत झालेला आहे 3, 4 आणि 5चं. आपल्याला जर इतर अनेक त्रिकुटं तयार करायची असेल तर आपण सरळ या ठिकाणी 3चा पाढा लिहू शकतो. म्हणजेच हे 3 4 5 असं हे त्रिकुट आहे. म्हणजेच पाया 3 असेल, उंची 4 असेल तर कर्ण 5 दिलेला असेल, पाया 3 दिलेला असेल तर 4. हे कोणतेही आपल्याला 2 दिलेले असतील आणि 1 विचारलेलं असेल त्यावेळी आपल्याला हे त्रिकुट वापरायला लागतं. आता त्रिकुट काढण्यासाठी आपण सरळ या ठिकाणी 3चा पाढा लिहूया. 3 1 3, 3 2 6, 3 त्रिक 9, 3 चौक 12, 3 5 15, 3 6 18, 3 7 21, 3 8 24, 3 9 27, 3 10 30. हा 3चा पाढा लिहिला. तसंच 4चा सुद्धा पाढा लिहून घ्यायचा आहे. 4 1 4, 4 2 8, 4 त्रिक 12, 4 चौक 16, 4 5 20, 4 6 24, 4 7 28, 4 8 32, 4 9 36, 4 10 40. 5चा सुद्धा पाढा लिहून घ्यायचा आहे. 5 1 5, 5 2 10, 5 त्रिक 15, 5 चौक 20, 5 5 25, 5 6 30, 5 7 35, 5 8 40, 5 9 45, 5 10 50. आता ही आपली त्रिकुटं तयार झाली. म्हणजे 6 8, 6 8 10, 9 12 15, 12 16 20, 15 20 25. अशा पद्धतीने ही सगळी त्रिकुटं जी आहेत ती आपली तयार झाली. एवढी त्रिकुटं जी आहेत यापैकी आपल्याला कुठलाही म्हणजे आपल्याला समजा एखादा
काटकोन त्रिकोण दिलेला आहे. या काटकोन त्रिकोणामध्ये आपल्याला उंची 6 दिलेली आहे, पाया 8 दिलेला आहे आणि कर्ण विचारला तर तो कर्ण किती येणार आहे 10 या त्रिकुटानुसार. समजा आपल्याला 15 पाया दिला, उंची 20 दिली, कर्ण विचारला तो 25 येईल. किंवा कर्ण 25 दिलेला असेल, उंची 20 दिलेली असेल तर राहिलं काय 15, तर 15 हा आपला पाया येईल. अशा पद्धतीने आपल्याला हे प्रश्न जे आहेत जर ही त्रिकुटपाठ असतील तर हे सगळं सोडवायची गरज नाही. कर्ण वर्ग, पाया वर्ग, उंची वर्ग, त्यात किमती घालून वर्गमूळ काढणं, या सगळ्या गोष्टी जर आपल्याला टाळायच्या असतील तर आपण त्यासाठी ही त्रिकुट जी आहेत ती त्रिकुट आपल्याला आता ही पाठ करू शकता किंवा लक्षात ठेवू शकता. जर नसेल लक्षात राहत तर काही अडचण नाही. त्रिकुटं कशी काढायची तेही आपण पुढे बघणार आहोत. पण बघूया की त्रिकुटे कशी काढायची. समजा आपल्याला उंची 4 दिलेली आहे, पाया 3 दिलेला आहे आणि आपल्याला या ठिकाणी कर्ण काढायचं आहे. मग याच ठिकाणी आपल्याला दिसते की 3 ही संख्या दिसते. मग 3चं त्रिकुट आपण पहिल्यांदा काढून घेऊया. 3चं त्रिकुट जर काढायचं असेल तर त्यासाठी काय करायचं, 3चा वर्ग करायचा. 3चा वर्ग किती येतो 9 आणि या 9ची आपण काय करायची फोड करायची. कशी फोड करायची तर याला 2 ने भागायचं. मग 9ला जर आपण 2 ने भागलं तर 2 चौक 8, 9तून 8 गेले 1 येतात. आपला भागाकार किती आला आहे 4. मग भागाकार जर 4 आलेला असेल तर आपण तो या ठिकाणी लिहायचा आणि त्याच्याच पुढची जी संख्या आहे ती आपण या ठिकाणी लिहायची. आता आपलं त्रिकुट जे आहे ते तयार झालं. कोणतं त्रिकुट तयार झालं पहा, तर आपलं त्रिकुट तयार झाले ही 3, हा 4 आणि हा 5. 3 4 5. आता तुम्हाला वाटत असेल की हे मला माहीत होतं किंवा तुम्हाला माहीत होतं म्हणून तुम्ही सोडवलं. आपण आता पुढचे जे त्रिकुट आहे ते काढूया. आपण सर्वात प्रथम विषम संख्यांची त्रिकुट जे आहे ती काढून घेऊया. अशाच पद्धतीने विषम संख्यांची त्रिकुट आपल्याला काढायची आहेत. आता याच्या पुढचं आपण घेऊया. 3च्या पुढची विषम संख्या आपली कोणती आहे 5 आहे. मग 5चं त्रिकुट आपण काढून घेऊया. मी 3चं काढलं होतं, 5चं त्रिकोण काढायची पद्धत हीच आहे. 5चा वर्ग करायचा, 5चा वर्ग 25, 25ची फोड करायची. कशी फोड करायची मी सांगितली की आपण याला 2 ने भागून घ्यायचं. मग 2 ने आपण याला भागल्यानंतर 2 1 2 0 5, 2 2 4. बाकीचा विचार करू नका, फक्त भागाकार किती आला आहे तो पूर्ण भागाकार बघा किती आलेला आहे 12 भागाकार आलेला आहे. आता या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे 12 आणि 12च्या पुढची संख्या 13. म्हणजे 5चं त्रिकुट तयार झालं. 5 5 12 13. आता ही परत एकदा सांगतो, ही त्रिकुट तयार होतात म्हणजे काय, आता ही 5 ही संख्या आपण घेतलेली आहे. म्हणजे आता याची याचा पाया 5 आलेला आहे म्हणजे याची उंची किती आहे 12 आणि याचा कर्ण किती आहे 13. अशा पद्धतीने तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही पडताळून सुद्धा पायथागोरसच्या सिद्धांतामध्ये किमती टाकून पडताळून सुद्धा बघू शकता. मग अशाच पद्धतीने आपल्याला आता त्रिकुट काढायचे आणि 5चं त्रिकुट आपण काढलेला आहे. 7चं त्रिकुट काढायचं आहे आपल्याला. आपण बाजूला थोडंसं करूया. 7चा वर्ग बरोबर 7चा वर्ग किती आहे 49. मग 49ची फोड करायची. 2 2 4, 2 चौक 8. इथंच तुम्ही करू शकता. 2 2 4, 2 चौक 8 24 आणि 24च्या पुढची संख्या 25. म्हणजे आपल्याला त्रिकुट काय मिळालं 7 24 25. म्हणजे 7 तास 24 तास 25 अशा पद्धतीचं त्रिकुट आपल्याला मिळालं. त्यानंतर आपण आता पुढची विषम संख्या 9 आहे. 9चं त्रिकुट काढूया. 9चा वर्ग 81 आहे. आपल्याला त्याची फोड करायची आहे. 2 चौक 8, शून्याचा भाग जातोय. त्यानंतर 40च्या पुढची संख्या 41. 9 40 41. 9 40 41 हे आपल्याला त्रिकुट मिळालं. अशा पद्धतीने तुम्ही आणखी त्रिकुट काढू शकता. 11चं सुद्धा तुम्ही काढू शकता. 11चा पण वर्ग करायचा 121. त्याची फोड करायची 60 आणि 61 येणार आहे. तुम्ही करू शकता कॅल्क्युलेशन. 60चा वर्ग केला, त्याची फोड केली. फोड करायची म्हणजे त्याचे निम्मे करायचे, परंतु तो पूर्ण निम्मे होत नाहीत. जी लहान संख्या आपली येते भागाकार जो येतो तो आपण इथे लिहितोय आणि त्याच्या पुढची संख्या खाली आपण लिहितो आहोत. तर या ठिकाणी 11 11 60 61 अशा पद्धतीने अजून पुढचे 13 15 हे सुद्धा तुम्ही या पद्धतीनेच काढू शकता. म्हणजेच विषम संख्या दिल्या असतील तर त्यांचं त्रिकुट जे आहे ते आपण तयार करू शकतो. त्रिकुट आपल्याला अशा पद्धतीने तयार करायची आहेत. आता ही आपण जी बघितली ती सगळी विषम संख्यांची त्रिकुटं बघितली. जर विषम संख्या दिलेल्या असतील तर विषम संख्यांची त्रिकुटं कशी तयार करायची. आता समजा आपल्याला समसंख्या दिल्या असतील तर समसंख्यांची त्रिकुटं कशी तयार करायची ते आपण बघूया. तर आता आपण समसंख्यांची त्रिकुटे
कशी करायची ती बघूया। समसंख्यांची त्रिकोटे आपण बघितलं, मग अशी विषम संख्यांची त्रिकोट आपण बघितली। आता समसंख्यांची त्रिकोटे करत असताना पहिल्यांदा समसंख्या आपण लिहून घेऊया। 4 ही समसंख्या आहे, 4 या समसंख्येचा आपल्याला त्रिकूट करायचा आहे। आता 4 समसंख्येचं त्रिकूट मी या बाजूला करतो। 4 जी संख्या दिलेली असेल त्याची आपल्याला पहिल्यांदा काय करायचे आहे, निम्मे करायचे आहेत। 4च्या निम्मे किती होतात, 2। मग 4च्या निम्मे 2 होतात म्हणून 4ने त्याच्या निम्म्याला गुणायचं आहे। मग 4च्या निम्मे 2 होतात म्हणून 2ने गुणलं 8 झालं। आता 8 हे जे आपलं उत्तर आलेलं आहे याचे परत आपल्याला निम्मे करायचे आहेत। मग त्याचे निम्मे करायचे आहेत। आता निम्मे केल्यानंतर इथं समसंख्या असल्यामुळे इथं सुद्धा समसंख्या येते आणि समसंख्या आल्यामुळे आपण काय केलं, आता याचे निम्मे किती होतात, 4। आता इथं पुढची संख्या होते का नाही, इथं सुद्धा 4च आपल्याला घ्यायचे आहेत। मग अशी आपण काय करत होतो, त्याची पुढची संख्या घेत होतो, इथंच आपल्याला 4च घ्यायचे आहे। मग याचं त्रिकूट 4 4 4 असं नाही झालेलं, अजून आपली क्रिया राहिलेली आहे। आपल्याला काय करायचं आहे, ही जी आपण त्याची या गुणाकाराची विभागणी केलेली आहे 4 4, त्यामध्ये या वरच्या 4मधून 1 वजा करायचा आणि खालच्या 4मध्ये 1 आपल्याला मिळवायचा आहे। मग इथं जर आपण वरच्या 4मधून 1 वजा केला तर 3 राहतात, खालच्या 4मध्ये 1 मिळवला तर 5 राहतात। मग आपल्याला ही 3 आणि 5 ही संख्या मिळाली। मग ही झाली आपली 4ची त्रिकूट। म्हणजे 4चे त्रिकूट कसं झालं तर 4 4 3 5 हे आपलं त्रिकूट तयार झालं। म्हणजे आपण मगाशी सुद्धा केलेलंच होतं 3 4 5, फक्त आता आपण काय केलेलं आहे, समसंख्येचं त्रिकूट केलेलं आहे। मग अशा आपलं 3 4 म्हणजे एक पाया असेल, हे कुंच असेल आणि हा कर्ण असेल, हे मगाशी सुद्धा आपण केलेलंच होतं। पण आता आपण समसंख्यांचं त्रिकूट काढताना अशी पद्धत आपल्याला वापरावी लागते। आता पुढचं आपण काढून बघूया याच पद्धतीने 6 ही समसंख्या घेऊया। 6चं त्रिकूट याच पद्धतीने आपण करूया। 6चे निम्मे होतात 3 म्हणून 3ने गुणूया। 7 12 सावित्रिक 18 होतात। आता 18चे निम्मे करूया आपण, इथं 9 होतात, या ठिकाणी 9 2 18 म्हणून 9 होतात निम्मे। तर आता या 9मध्ये आपल्याला काय करायचं आहे, 1 वजा करायचा आहे, इकडं 1 मिळवायचा आहे। मग 9तून 1 वजा केला 8 राहतात, 9मध्ये 1 मिळवला 10 होतात। म्हणजे 8 आणि 10 या 2 संख्या आपल्याला मिळाल्या। 6 8 10 हे आपल्याला त्रिकूट मिळालं। आता पुढची संख्या घेऊया 8चं त्रिकूट आपण काढूया। तर 8चं त्रिकूट आपल्याला काढायचं आहे। 8च्या निम्मे 4 म्हणून 4ने 8ला गुणूया। 8 आणि 4चा गुणाकार 32 गुणाकार आला। आता 32चे आपल्याला निम्मे करायचे आहेत। 16 येतात, 16 दुने 32 म्हणून 16 येतात। 16 इकडे केले, आपल्याला या 16मध्ये 1 वजा करायचा आहे, या 16मध्ये 1 मिळवायचा आहे। 16मधून 1 वजा केला 15, 16मध्ये 1 मिळवला 17 म्हणजे 15 17 हे आपल्याला 15 आणि 17 जे आहेत ते आपल्याला 8चं त्रिकूट मिळालं। अशा पद्धतीने आपण समसंख्यांची त्रिकूटं काढू शकतो। अजून आपण 10चं सुद्धा काढून बघू शकतो। 10चं त्रिकूट आपल्याला काढायचं आहे। 10च्या निम्मे 5 होतात म्हणून 5ने गुणलो। 10 5 50 होतात, 50 25 25मध्ये 1 वजा केला, 25मध्ये 1 मिळवला, 25 आणि 1 या ठिकाणी 25मधून 1 वजा केल्यानंतर 24, 25मध्ये 1 मिळवला 26, 24 26 म्हणजे 10चं 24 आणि 26 हे आपल्याला त्रिकूट मिळाले। 24 आणि 26 या संख्या आपल्याला मिळाल्या। अशा पद्धतीने समसंख्यांची त्रिकूटं सुद्धा आपल्याला काढता येतात। आपल्याला जर ही त्रिकूटं माहीत असतील 2 सम आणि विषम संख्यांची, तर ही त्रिकूटं माहीत असतील तर आपण दिशांवर आधारित जे आपले प्रश्न येणार आहेत त्यावेळी आपल्याला काही सेकंदामध्येच आपली उत्तरं सुटणार आहेत। त्या व्हिडिओमध्ये आपण पहिल्यांदा दिशा, उपदिशा, त्यांचं अंशात्मक माप कसं असतं ते बघितलं। त्यानंतर सम आणि विषम संख्यांची त्रिकूटं कशी काढायची ती आपण बघितली। आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण यावर आधारित काही उदाहरणं बघणार आहोत।